धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेचा आणि एकूणच शिवसेना पक्ष कोणाचा याबद्दल त्या ठिकाणी सुनावणी सुरू आहे। कसं बघता या सुनावणीकडे, काय निकाल अपेक्षित आहे? सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी धनुष्यबाण या निशाणीबद्दल दोन्ही शिवसेनेमध्ये सुरू आहे, आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे की धनुष्यबाण हा बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना ही शिंदेसाहेबांचं नेतृत्व कोर्टाने सुद्धा अगोदरच मान्य केलेलं आहे। आता सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू आहे, परंतु आम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की धनुष्यबाण निशाणी ही शिंदेसाहेबांच्या शिवसेनेलाच या ठिकाणी राहील। त्यात आम्हाला कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही आहे, कारण आज जे काही संख्याबळ आपण पाहत आहे शिवसेनेचं, ते संपूर्ण संख्याबळ हे शिवसेनेकडे शिंदेसाहेबांकडे या ठिकाणी आहे। त्यामुळे कोर्टसुद्धा या सगळ्या गोष्टीचा नक्कीच पॉझिटिव्हली विचार करतील असं मला पूर्णपणे या ठिकाणी वाटतं। सर, उद्यावरच या ठिकाणी ध्वजारोहण आहे आणि भरत गोगावले म्हणतायत की मीच पालकमंत्री होणार, किती वेळ जाईल पण मीच होईल। कसं बघता त्यांच्या दाव्याकडे? काय सूत्रांकडे माहिती आहे अधिक शिवसेनेच्या अंतर्गत गटात? माझ्या मते आता वरिष्ठ लेवलला तिन्ही पक्षाचे नेते एकत्रपणे बसून या ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान निर्णय घेण्यात आलेला आहे की भरत शेठ यांना रायगडचे पालकमंत्री करण्यात येणार आहे, असं आमच्या नेतृत्वाने सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि तटकरे साहेबांनी सुद्धा त्या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे। त्यामुळे माझ्या मते या 2 दिवसामध्येच रायगडचे पालकमंत्री म्हणून भरत शेठ गोगावले यांची या ठिकाणी निवड केली जाईल आणि ही निवड तिन्ही पक्षांच्या नेतृत्वांकडून एका मताने त्या ठिकाणी होणार आहे, हे विशेष आहे। त्यामुळे आता काय मतभेद त्या ठिकाणी राहिलेले नाही आहेत। तिन्ही पक्ष एकत्र एका विचाराने आज रायगडमध्ये काम करत, जसं राज्यामध्ये काम सुरू आहे तसं रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असेल, ज्या ज्या निवडणुका आता यापुढे होतील, या साऱ्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI असे सारेजण एकत्रपणे येऊन या ठिकाणी काम करतील। जिल्ह्यात महायुती कधीपर्यंत हे सत्र चालू का? ते आता थोड्याफार प्रमाणात या सगळ्या गोष्टी होत राहतील, परंतु शेवटला वरिष्ठांचा निर्णय ज्यावेळेस वरच्या निवडणुका येत असतात, लोकसभा असतील, विधानसभा असतील, त्या साऱ्या निवडणुकांमध्ये वरिष्ठ नेते एकत्रपणे येऊन निर्णय घेतील आणि तो निर्णय आम्हा सगळ्यांना मान्य असेल।